या नंबर्समध्ये असे काही लकी नंबर्स असतात का? काही लोकं म्हणतात, की 8 नंबर हा सगळ्यात वाईट असा नंबर आहे. काही लोकं म्हणतात 5 नंबर हा सगळ्यात लकीएस्ट नंबर आहे. हं. काही म्हणतात, की लिहिताना कुठल्याही याला कोपऱ्यात 24 लिहायचं कारण 24 हा युनिव्हर्सल नंबर आहे. तर ह्या सगळ्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, असं काही नसतं. आता तुमच्या समोर बसलेला व्यक्ती 8 तारखेचा आहे, म्हणजे बरं. 8 नंबरचा आहे. आता जर तुम्ही हे नंबर जर पाहायला गेलात, बेसिकली एक फॅक्टर आहे, की बघा तुम्ही फक्त 8 नंबरचे आहेत का? हं, नाही. तुमचा भाग्यांक पण आहे, हो. दैवी अंक पण आहे. मग तुम्ही एकाच नंबरला का का सांगता, की मी फक्त 8 नंबरचा आहे? हां. नाही. ते हे तिन्ही नंबर तुमचे आहेत ना. हं, दुसरी गोष्ट, ते कुठल्याही पानावर फक्त 24 लिहिणं हे योग्य नाही. नाही. बिकॉज हे युनिव्हर्सल नाही. हे ओके. प्रूव्ह केलंय. मी बऱ्याचदा माझ्या क्लासमध्ये मी सर्वांना सांगितलंय, दाखवलं गेलंय, हं, की एखाद्या व्यक्तीसाठी तो चांगला आहे, पण ओके. एखाद्या व्यक्तीसाठी तो खराब आहे. खराब. मी त्याच्यावरून एक उदाहरण सांगतो. माझा एक विद्यार्थी आहे लातूरचा. हां. तर त्याने पुण्यामध्ये कोणतरी न्यूमरोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनं नाव सिंक्रोनाइज करून घेतलं. त्याचं नाव, बायकोचं नाव 24 वरती दोघांची नावं सिंक्रोनाइज केली. टोटल नाव 51 वरती सिंक्रोनाइज केली. बरं. जबरदस्ती ओढून ताणून ती सिंक्रोनाइज केलेली होती. हं, काही वर्षानंतर त्याला, म्हणजे काही नाही, 3 ते 4 वर्षातनं त्याला हे समजून आलं, की माझ्याकडे पैसा-पाणी सगळं आहे. पण हे सगळं कर्जातून आलेलं आहे. अच्छा. म्हणजे ते सगळं मिळवण्यासाठी कर्ज केलं कर्ज गेलं. आहे. मग हा 24 नंबर त्याला काय देतोय? कर्ज. कर्ज देतोय. म्हणजे दिसायला जरी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तुम्हाला खूप मस्त, अरे वाह! काय छान अर्निंग करतोय. बट ते त्यालाच माहिती आहे, की त्याने ते कर्जातून आणलंय, हं. की कमाईतून आणलंय. बरं. हा फरक हा आहे. फरक आहे. मग असे कुठले लकी नंबर आहेत का, की जे लोकं फॉलो करू शकतात? नाही, असं प्रत्येकासाठी सेम लकी नंबर नाही. नसतं. बेसिकली मी लकी नंबरमध्ये जात पण नाही. हं, मी फेव्हरेबल नंबर्समध्ये जातो. ओके. फेव्हरेबल नंबर कशासाठी? तुम्ही शिड्या, पायरी चढता, आपण जिन्यावरती सेकंड फ्लोअरला जायचं म्हणजे तुम्ही ग्रोथच्या डायरेक्शनने कायम, आपण सक्सेस जर कुठं पाहिलंय हं, ऑनलाईन, तर तिथे पायऱ्या दाखवल्या जातात ना. बरोबर. मग त्या पायऱ्या ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला सपोर्टचं काम करतात. बरं. म्हणून तुम्ही वर जाऊ शकता. तर तसं तुमचे सपोर्टिव्ह नंबर्स, हां, फेव्हरेबल नंबर्स हे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. महत्वाचं लकी नंबर महत्वाचा नाही. नसतो.